एक मालिक और नौकर के बीच का रिश्ता भले ही बड़ी दूरियों को उजागर करता है, लेकिन इस रिश्ते में भी कुछ हद तक इंसानियत का तकाजा होता है। लेकिन गोंदिया में सामने आए एक वाक्य ने इंसानियत को तार तार कर दिया। गोंदिया के गौतम नगर परिसर में विक्रम उर्फ विक्की पवन सिंह बैस ने मध्य प्रदेश जिला शिवनी मोहगांव गंगेरुआ में रहने वाले 36 वर्षीय शांतनु अरविंद पशीने को अपने यहाँ कार चलाने के लिए काम पर रखा था। लेकिन शांतनु ने कुछ बहाना बनाकर अपने मालिक विक्की से 80,000 रुपये उधार लिए। इसके बाद उसने काम पर आना भी बंद कर दिया और पैसे देने में भी आनाकानी करने लगा। इससे मालिक और नौकर के बीच विवाद होने लगा। इसी विवाद के चलते विक्की ने शांतनु की लाठी से पीटकर हत्या कर दी। हत्या के बाद शव जंगल में दफन कर दिया। खास बात यह रही कि यह पूरा मामला पानठेले पर उजागर हुआ। इस मामले में पुलिस ने 2 आरोपियों को हिरासत में लिया है। पुलिस निरीक्षक किशोर पर्वते खुद फरियादी बने हैं। आरोपियों के खिलाफ भारतीय न्याय दंड संहिता के तहत मामला दर्ज किया है। इसी मामले में लिप्त अन्य 4 से 5 आरोपियों की तलाश जारी है। गोंदिया शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक मर्डरची घटना उघडकीस आलेली होती परवा रात्री। याच्यामध्ये कोणताही प्रामुख्याने प्रायमाफेसी काही इनपुट किंवा तक्रार आलेली नव्हती। याच्यामध्ये पोलीस सूत्रांना अशी माहिती मिळाली होती की गौतम नगर भागामध्ये एक बैस नावाचा व्यक्ती, त्याच्या घरी काही एका व्यक्तीला मारहाण झालेली आहे, तेवढीच माहिती होती। आणि त्याच्यानंतर पोलिसांनी ती बैसच्या घरी जाऊन चेक केले तेव्हा तो थोडा त्याच्या फॅमिलीसकट तो फरार आढळला। तर त्यामुळे थोडा संशय बळावला की काही अनुचित प्रकार तर नाही घडला आहे। आणि थोडं त्यानंतर मग ही आपल्याला माहिती 30 तारखेला आली होती आणि मग 30 तारखेला 1 तारखेला लोकल पोलीस स्टेशनने त्याच्यामध्ये थोडा एक सर्च वगैरे घेतला स्मशानभूमी परिसरामध्ये। त्यांना एक नुकतीच एक डेड बॉडीसाठी एक खड्डा तिथे खणलेला आढळला आणि ज्यावेळेस ते मॅजिस्ट्रेट समोर ते खड्डा उत्खनन केले कालच्या तारखेला, तर त्याच्यामध्ये मृतक जे आहे विकास पशीने आहे, तर त्या हा व्यक्तीची त्यामध्ये डेड बॉडी आढळली। आणि ज्यावेळेस अधिक चौकशी केली असता शांतनु पशीने हा जो आहे ते विक्रम बैसच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून कार्यरत होता। आणि हा तपास असतानाच मीनवाईल अजून एक संशयित आहे विकास गजबी नावाचा, त्याला लोकल पोलीस स्टेशनने अटक केली। आणि गजबीने त्यावेळेस कबुली दिली की विक्रम बैस, त्याचे परिवार आणि अजून 3 ते 4 जणांनी हा जो मृतक आहे पशीने याला सर्वात पहिले ते बैसच्या घरी मारहाण केली होती आणि नंतर परत त्याला जंगलात नेऊन त्याला मारहाण केली आणि त्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला। आणि मृत्यू झाल्यानंतर त्याला गौतम नगर स्मशानभूमीमध्ये त्याला दफन करण्यात आले होते। आणि प्रामुख्याने जे विक्रम बैस आहे त्याच्या गाडीवर हा मृतक ड्रायव्हर म्हणून काम करत होता आणि त्याच्याकडे त्याचे 80,000 रुपये थकलेले होते अशी प्रायमरी माहिती आहे। आणि त्या 80,000 रुपये न दिल्यामुळे या व्यक्तीचा खून करण्यात आला अशी आपल्याला माहिती या अटक आरोपीने दिलेली आहे। या अटक आरोपी व्यतिरिक्त अजून एक संशयिताला आपण सध्या अटक केलेली आहे। इतर 6 ते 7 संशयित अजून फरार आहे, त्यांचा शोध आपला पोलिसांकडून सुरू आहे। तर प्रामुख्याने याच्यामध्ये सध्या तरी आपल्याला असं दिसतं की पैशाच्या कारणावरून याचा मृत्यू झालेला आहे आणि प्रायमाफेसी याच्यामध्ये कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार किंवा माहितीगार किंवा कंप्लेंट नसताना केवळ एक जी काही कुजबूज किंवा जी गोपनीय माहिती आली तिच्याबरोबर करून या घटनेचा छडा आपल्या गोंदिया शहर पोलिसांनी लावलेला आहे। धारदार शस्त्राचा वार त्यात काही दिसला नाही, तर प्रायमरी मारहाणी आणि ब्लंट ट्रॉमाने त्याचा दिसत आहे। पोस्टमॉर्टेम आता होईल, त्याच्यानंतर अजून त्याच्यामध्ये क्लिअर होईल। थोडी बॉडी 1 ते 2 दिवस ती जमिनीखाली असल्यामुळे ती क्लिअरली सगळ्या दिसल्या नाही गोष्टी, तर PM-मध्ये ते क्लिअर होईल। त्याच्यामध्ये आता ते त्या घटनेमध्ये इन्वॉल्ड होते, त्यांनी कबुली दिलेली आहे। पण मुख्य आरोपी याच्यामध्ये जो विक्रम बैस तो दिसत आहे, कारण म्हणजे मोटिव्ह त्याच्याच रिलेटेड आहे। त्याला विक्रम बैस ज्यावेळेस ताब्यात येईल अजून आपल्याला त्याच्यामध्ये डिटेल माहिती मिळेल त्याच्यामध्ये।